आम्हाला वाटलं बिबट्या पण माझ्या मित्रांनी मला पकडून दिलेलं आहे. बळ दिलं तुम्हाला बळ. इकडं मोठी बेट प्रॉपर तसं सनराईज झालेला आहे. गणपती बाप्पा. मोरया. तर तुम्ही बघू शकता की आम्ही आता हरिश्चंद्रगड ट्रेक साठी आम्ही निघालेलो आहे आणि सगळे बसलेले आहे. सगळे आवाज करा. आता जरा थकू आम्ही जरा आणि झोपून घेऊ. या ठिकाणी तनय गीते सर आणि पद्मभूषण सर, ऋषी सर, नीरज सर, जयेश सर, पाटील सर, गिरासे सर, पाटील सर, संचित आणि नाना उतरले या ठिकाणी. 25 आहे ना? किती काय डिझेल भर 25 आहे का? आणि या ठिकाणी आम्ही रात्री 3 वाजता ट्रेकला चालू केली आणि खूप भीती वाटत होती की वरती काही 3 वाजता रात्रीचे काही आम्हाला बिबट्या वगैरे भेटेल. तर पण आम्ही जिद्द धरून आम्ही पुढं निघालो आणि हळूहळू प्रवास चालू केला आम्ही. हॅलो एव्हरीवन गाईज. तर या ठिकाणी आम्ही ट्रेकिंगला चालू केलं आहे. काहीच दिसत नाही खाली. अर्धे मुलं पुढे, बाकीचे सर्वजण मागे. खूप दम लागलाय. तर या ठिकाणी आता आम्ही थोडंसं पहिल्या स्टेजवर थांबलेलो आहे. एक काम करा, पहिल्या स्टेजवर तर हॉल्ट आहे. आता बघू नेक्स्ट 2 मिनिटच हॉल्ट आहे. आता या ठिकाणी बिबट्या आजारी आला तरी उठून पळणार नाही. नाही मी पळत. बोल ना. मी पळत. मला जीव महत्वाचा आहे. मी पण पळत. बिबट्या येऊ काय येऊ मी पळत भाऊ. उडी मारून गेला रे गाईज. मागे 10 मिनिटांमध्ये आम्ही 2 दिवस लावू. आमच्यामध्ये काही अनफिट मुलं आहेत. या ठिकाणी वाटाने खूप दगडं होती. चालता येत नव्हतं. बट आम्ही आता आलेलो आहे पहिल्या सेकंड स्टेजला. तिथे आता शिड्या चढून आम्हाला जायचं होतं. तर खूप अवघड प्रवास होता आणि रात्रीचे खूप काही दिसत नव्हतं. खूप भीती वाटत होती. अँड आता आम्ही शिड्यांवरून चढून वरती प्रवास चालू करणार आहे. चला. प्लेन रोड काहीतरी आलं रे. रात्रीचे या ठिकाणी पद्मानी 2 डोळे चमकले होते. मांजरीचे होते तर कोणाची त्यामुळे नाही माहिती. पण तो खूप घाबरून तो पळाला होता. आणि आम्ही प्रवास चालू केला आमचा. फायनली आम्ही 3ऱ्या स्टेजवर पोचलो होतो आणि रात्रीचे आकाशामध्ये खूप भारी चांदणा चमकत होता. आणि तो व्ह्यू बघत आम्ही पुढचा प्रवास चालू केला. या ठिकाणी 5 वाजता आम्ही इथे आलेलो आहे मंदिराजवळ.
फोटो काढते पोरांना सकाळी खूप मंदिर आता आपण इकडे जाऊ का त्याला शिरसट तुम्हाला ब्लॉग मी घ्यायचं तर घ्या सगळे टॉर्च मारते कळसावर. आगे कळूया हे रात्रीचे आला तरी घ्या ना. आम्ही इथं परत येणार आहे म्हणा. हे बघा रात्रीचे 5 वाजता आमचे पोरं पा किती हिंमत आहे त्यांच्यात. बोला तर आता आपण पुढं कोकण कडाकडे चाललेलो आहे तर तुम्ही चला आमच्यासोबत. पुढची वाटचाल आपण कोकण काढे करतोय. हे बघा इकडे पण एक त्यानंतर मंदिर आपण परत आहे. येणार. तुम्हाला एक झेंडा दाखवतोय बघा मी. टॉर्च दिसते का? अजून एक मंदिर आहे. अजून एक मंदिर आहे तिथे. बरं का आता आम्ही इथं आमच्या कपाळात आल्या होत्या. झाडावर माकड होते पण आम्हाला वाटलं बिबट्या आला सगळ्यांची खूप अवघड ट्रेक हातात आली होती. खूप या ग्रुप ट्रेक मध्ये कोकण कडाकडे आमचा आता प्रवास चालू झाला आहे. आता इथे वरती घर लागले. टेंट या ठिकाणी काही लोकांनी टेंट लावलाय. कडाकडे कोकण कडा. आणि अजून काय काय बघ म्हणजे फक्त एकच आहे कोकणकडं. कोकणकडा इकडे तारामती पीक आहे वरती. कुठे तारामतीला इथून मागून जावं लागेल तुम्हाला. ओके. इकडून रस्ता आहे पण बघण्यासारखं कोकणकडं आहे ना भारी म्हणजे. भारी कोकणकडा सनराईज बघता येईल. सनराईज पासून तिकडून त्याच बॅक साईडने उतरायचं. नाही आम्हाला अजून मंदिर कोकणकडाला काढते उतरायचं. म्हणजे आपण इथे अरे परत इकडे जायचं राजू, तू उड्या नाही मारणार तिथून. इथून तारामतीचा हा. तारामतीहून सनराईज पाहून झाला तर तिकडून त्याच साईडने उतरायचं. कोकणकडाला उतरायचं. तारामती जायचं आधी. तिथून परत इकडे यायचं मंदिर होईल तुमचं. तिने होऊन जातात. तारामती हे काय फ्रंटलाच आहे वरती. हा, मग इथं जाऊन सर किती किलोमीटर आहे? किती? 3. हा ठीक आहे ना चालेल ना एवढं काय ठीक आहे ना. ठीक आहे काही नाही. रस्ता कुठे या आहे? इथून पुढून मोठा रस्ता आहे. धबधबायचा का तू असं काय? हा ठीक आहे चल. धन्यवाद. धन्यवाद दादा. त्याविषयी 3 किलोमीटर आहे 2 किलोमीटर. ओके कुठले आम्ही नाशिक नाही ट्रेक ना 3.5. 3.5. 3:30 तिकडून नाशिकहून 12:30 निघाले का? हा 12:30. अच्छा. त्यात रस्ता बंद होता तो. अरे आम्ही आता 3 किलोमीटर म्हणे राहिली. तारामतीवरून आता इथून आपण 3 किलोमीटरचा ट्रेक घेणार आहे. 3 किलोमीटरचे ट्रेक. तो पण हे नाशिक नाही रे ते तिकडे नाशिक आहे. तर हॅलो गाईज फायनली आम्ही वरती पोहोचलेलो आहे. तर तुम्ही व्ह्यू बघू शकताय बा एकदम. अँड फायनली वी आर ॲट द टॉप ऑफ तारामती पीक. तर काहीच 3 तासाच्या या खतरनाक ट्रेक करून तर आम्ही आता तारामती 3 तास लागले जे तारामती शिखरवर आलेलो आहे आणि आम्ही आता सनराईज होण्याचं वाट पाहतोय. तुम्ही बघू शकता खूप ॲडव्हेंचर होतं. आमची जर्नी खूप ॲडव्हेंचर होती खालून. सर म्हणजे आम्ही रस्ता पण चुकलो होतो. आणि एक जागी माकडांनी आम्हाला खूप घाबरवलं पण होतं. आम्हाला वाटलं की आलेलं डायरेक्ट हार्टबीट्स आहे आमचे एकदम हाय टू हाय गेलं होतं. तुम्ही मागं बघू शकता आता सनराईज होतोय. हाच व्ह्यू बघण्यासाठी खूप मेहनत घेतली आणि आता वाटतंय ही मेहनत वरती सनराईज होण्याचं वाटलं. एक तास आता आम्ही इथंच बसणार आहे. खूप आमचा दम निघालाय एकदम दम. आता ना उभं राहायची ताकद नाही आमच्यामध्ये. जरा सनराईज मध्ये व्हिटॅमिन डी घेऊ. व्हिटॅमिन डीच राहतं ना. माझा हात हलतोय थरथर होतोय तरी पण मी ब्लॉग बनवतोय. वर येताना खूप भीती वाटली होती. अंधाराचा प्रवास केलेला आहे पूर्ण. किती वाजता आपण जवळपास 3-3:30ला आम्ही निघालो होतो. आता आम्ही इथे पोहोचलेलो आहे. तुम्ही बघू शकता तो जो व्ह्यू आहे ना मागचा तोच आमच्या सगळ्या ट्रेकचं हे श्रेय, बाकी काहीच नाही. हा व्ह्यू बघून सगळे जी थकवा होता तो सगळा गेलेला आहे आमचा.
तर या ठिकाणी कौस्तुभ पाटील सर आपल्या महाराजांचा झेंडा हा सनराईज झालेला नाहीये, आम्ही खूप वाट बघतोय सनराईजची. तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही खूप गर्दी आहे अजून. तेज पाटील हे झोपले. या ठिकाणी फायनली सनराईज झालेला आहे. हे सनराईज झालेला आहे. तर सनराईज दाखव. चीज बॉल्स जर तुम्ही तिकडे ती लाईटिंग बघू शकता का, झूम करा तिकडे लाईटिंग. तर आमचा ट्रेक स्टार्ट झालाय तिकडनं इकडे खाली एक शिवचं मंदिर आहे, जैन शेंटे ज्याचं आपण म्हणतो की त्याचा एकच स्तंभ फुला आहे, तो कलियुगचा स्तंभ आहे. शिरसाट सर तुम्ही ते झूम केला मी स्तंभ. त्याच्यानंतर आम्ही आलो आता इकडे हा टुकावला, हे माउंटेन इकडनं ते सनसेट मागे दाखवते ना, सनसेट दाखवायचा बेटा. सनसेट दाखवतो. हे पहा किती भारी सनसेट आहे. त्याच्यानंतर सनराईज झाला नाही. सनराईज सनराईज झाला नाही. सनराईज एक घंटा होईल. त्याच्यानंतर तो कर दिसतोय का, तो कर वेग दिसतोय का, तो त्या झाडांमागे कर, हा हा त्याला कोकण कडा म्हणतात. तो पट्टा आहे. आता आपल्याला व्हॅली दिसते. मग इकडनं आपल्याला तिकडे जायचं, तिकडनं या मंदिराकडे यायचं खाली. दाखव मंदिर. मला वाटतं तिकडे आंघोळ करायची, त्या मंदिराकडनं परत तुझ्या लाईटिंगकडे आपल्या सो हा आपला आजचा पूर्ण ट्रेकचा प्लॅन असेल. जयेश पाटील चिप्स घ्या थोडंफार. तिकडे सर अजून फोटो काढताय. अभिजित सर पण फोटो काढताय. ब्लॉग मध्ये साक्षी संचित सरांना. गाईज हॅलो सर. संचित सर माझ्या कामं आलेले. आमच्या साहेबांची जरा थोडे घाबरताय पण मग ठीक आहे. डर थोडे नाही. ब्लॉग मध्ये असे रिपोर्ट येईल ना माझ्या ब्लॉगला. हे दाखव इकडचा व्ह्यू दाखव त्यांना किती उंचावर आहे. इथं घाबरणार नाही तर काय होणार आहे. हे काहीच नाही, एकदम बेसिक आहे. शिरसाट सर खूप डेंजर काय वॉटरफॉल मधून चढून आलेले वरती. टेन्शन घेऊ नका. थांबा इथं थांबा. तर एकदम साधी चट्टान आहे. तर तुम्ही बघू शकता माझ्या मागे पूर्ण सह्याद्री रांगा आहेत. बघा काय झाडे काय डोंगर. काय झाडी काय डोंगर. सो हॅलो गाईज, आताच आपण तारा मंदिराच्या तिकडे बघा. आपण सनराईज पाहिलाय आणि आता आपण कोकणकडे बघायला तिकडे आहे. ते पहा आम्ही तिथून आलेलो आहे. त्या टोकावरून ते तिकडं फोकस करा त्या साईडला. मी नव्हतो जाणार पण माझ्या मित्रांनी मला पकडून दिलेलं आहे. बळ दिलं तुम्हाला बळ. इकडे मोठी दरी. खास करून गायधनी साहेबांनी तुमचं पाठबळ वाढवलंय, त्याच्यामुळे तुम्ही तारा मंदिरला सनराईज पाहू शकला. एकीचं बळ खूप मोठं असतं. एवढंच बोलायचं होतं. तुम्ही तिकडे ते कोकणकडे आपल्याला तिकडे जायचे ते दाखवा ना. आता आम्ही तिकडे चाललोय कोकण कड्याकडे. तर आपण आता तारामती शिखर बघितला, आता आपण कोकण कडेकडे चाललोय आणि चला. आणि हे बघ मागे दरी बघू शकता. ही पोर आहे ना दरीच्या साईडनं आलेले आहे. बघा किती छान दरी. मी तुम्हाला दाखवू शकतो तिथं नेऊन. देऊ का? नको अहो मी नेतो, तुम्ही नका नेऊ. काय ती झाडी काय ती डोंगर. मोबाईलला पण चला. तर हॅलो गाईज. तर आम्ही आता वरती सनराईज बघितलाय. आता कुठे चाललोय तर आपण. आता कोकण कडेकडे चाललोय. तर बघ कसा दगडांचा रस्ता आहे. आम्ही दगडांच्या रस्त्यामध्ये पूर्ण चाललोय. दगडांचा रस्ता आहे. खूप दगड आहे आणि ते दगड पाय ठेवल्यावर हालता पण आहे. हे बघा असे दगड पाय ठेवले. बाकीचे वरून येत आहे. Hey guys, we are enjoying a lot. It is very difficult now to Sanjit sir wait for me. कंपास सर कंपास. Yes. तर गाईज आम्ही आता वरतून आलेलो आहे. शिड्या उतरत आलेलो आहे. आमचे ऋषिकेश सर पण उतरत आहे आणि त्याचे सर आमचे खूप पुढे चाललेले आहे. आणि तुम्ही बघू शकता हा व्ह्यू. आणि आम्ही चाललोय तिकडे कोकण कडेकडे. हा कोकण कडा आहे. Guys, we have done
successfully and we are now landing on the Kokankada. But sir, we are not done yet. We have to complete that Kokankada also, sir. But Taramati is successful. Yes, Taramati is successful. हा याच्यात बरं टाकी लई त्यात थोडा कोकणकडे आलेलो आहे. आमचा ब्रेकफास्ट चाललाय तुम्ही बघू शकता. जेव्हा हा पिलर तुटेल तेव्हा कलियुग संपेल.